हॉटेलचं जेवण म्हटलं की सगळ्यांनाच आवडतं. मग हॉटेलसारखी रेसिपी जर आपल्याला घरी बनवता आली तर मग काय मजाच वेगळी. तर चला बनवूया आज आपण एकदम हॉटेल स्टाईल मलाई चिकन. झटपट होते, चवीला एकदम छान लागते. तर त्यासाठी मी इथे चिकन घेतलेलं आहे. चिकन इथे मी 500 ग्राम घेतलेलं आहे. त्यामध्ये मी मीठ टाकत आहे, थोडंसं काळी मिरी पावडर टाकत आहे, ते बघू शकता तुम्ही, आणि थोडंसं धने पावडर टाकत आहे, आणि यामध्ये 50 ग्राम मी दही टाकत आहे. माझ्या घरी नॉनव्हेज म्हटलं की सगळ्यांनाच आवडतं, लहान मोठे सगळ्यांनाच आवडीनं खातात. इथे बघू शकता आता चिकन आपल्याला व्यवस्थित दही वगैरे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. ते बघू शकता तुम्ही, आता चिकन आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता इथे मी साईडला ठेवते. इथे मी हिरवी मिरची घेतलेली आहे. हिरवी मिरची मी 3-4 घेतलेल्या आहेत. तुम्हाला कितपत तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही हिरवी मिरची घेऊ शकता. आता इथे मी अद्रक, लसूण आणि काळी मिरी घेतलेली आहे. ते बघू शकता, थोडेसे जिरे. आता हे व्यवस्थित आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे. काळ्या मिऱ्याने इतकी छान चव येते ना याला, म्हणून मी थोडे जास्तच घेतलेले आहे. इथे बघू शकता व्यवस्थित मॅश केलेलं आहे. आता एका कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि थोडंसं 1 चम्मच मी बटर देखील ॲड करत आहे. एकदम हॉटेल स्टाईल बनवायची आहे आपल्याला. या बटरच्या ठिकाणी तुम्ही तूपही ॲड करू शकता. आता बटर आपलं व्यवस्थित मेल्ट झालं की त्यामध्ये आपण हिरवी मिरची ॲड करू. हिरवी मिरचीच्या ठिकाणी तुम्ही लाल सुकी मिरची पण ॲड करू शकता. इथे दालचिनीचा 1 तुकडा टाकलेला आहे मी, थोडेसे जिरे आणि थोडेसे शाही जिरे, त्याचबरोबर मी 2 मिरे आणि 2 लवंगा देखील ॲड केलेले आहेत. ते बघू शकता, याला मी थोडेसे मिरे जास्त घेतलेले आहेत कारण एकदम हॉटेल स्टाईल बनते त्यामुळे. ते बघू शकता आपली मिरची व्यवस्थित परतल्या गेली आहे. आता त्यामध्ये आपल्याला चिकन ॲड करायचं आहे. चिकनची क्वांटिटी तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे घेऊ शकता. इथे मी अर्धा किलो जवळजवळ चिकन घेतलेलं आहे. आता बघू शकता इथे तुम्ही, चिकन आपल्याला 4-5 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तेलामध्ये, जेणेकरून चिकनला एक व्यवस्थित टेस्ट येईल. आता इथे बघू शकता चिकन आपलं व्यवस्थित परतलं गेलेलं आहे. त्याला 2 मिनिट स्टीम करू आपण. त्यानंतर आपण मॅश केलेली अद्रक लसूणची पेस्ट ॲड करत आहे मी. ही पेस्ट आपल्याला तेलात टाकायची नाही, नंतरून वरून टाकायची आहे, जेणेकरून मलाई चिकनला एकदम छान चव येते, एकदम हॉटेल स्टाईल. ते बघू शकता तुम्ही. आता याला आपण 2 मिनिट व्यवस्थित स्टीम करायला ठेवूयात. आता इथे मी एक मिक्सरचा बाउल घेतलेला आहे. त्यामध्ये थोडेसे काजू, 1 हिरवी मिरचीचा तुकडा आणि मलाई घेतलेली आहे. मलाई तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार घेऊ शकता. मलाई चिकन आहे म्हटलं तर मलाई थोडी जास्त घेतली तरी चालेल, त्यानं खूप छान चव येते आणि एकदम हॉटेल स्टाईल आपली रेसिपी दिसते. इथे बघू शकता चिकन आपलं व्यवस्थित स्टीम झालेलं आहे. इथे बघू शकता या ठिकाणी चिकन आपलं 50% व्यवस्थित शिजल्या गेलेलं आहे. आता यामध्ये आपण मलाई टाकूया. मिक्सरला जी आपण पेस्ट बनवलेली आहे ती ॲड करणार आहोत. इथे बघू शकता किती छान रंग दिसत आहे. आता परत आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि या ठिकाणी आपल्याला चिकन व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही मीठ टेस्ट करून ॲड करू शकता. आता व्यवस्थित झाकून ठेवून व्यवस्थित वाफ काढून घेऊया. आता चिकन आपलं व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे. इथं मी 10 मिनिट व्यवस्थित वाफवायला ठेवलेलं होतं. त्यानंतर मी इथं कसुरी मेथी ॲड केलेली आहे. आता आपलं चिकन व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे. इथे बघू शकता मी एका वाटीमध्ये काढत आहे. दिसायला तितकं छान क्रीमी लागतं, खायला पण तितकं सॉफ्ट लागतं. एकदम मऊ शिजल्यावर इतकी छान चव येते आणि त्याची हलकीशी ग्रेव्ही तर इतकी छान लागते. लहान मुलं मोठे माणसं कुणालाही एकदम आवडणारी रेसिपी आहे. तुम्ही नक्की घरी ट्राय करा, इतकी छान बनते ना. तुम्ही एकदा खाल्ली ना, घरी बनवली, तुम्ही हॉटेलची पण टेस्ट विसराल, इतकी छान लागते. इथे बघू शकता आता इथे मी थोडंसं स्प्रिंग अनियन टाकत आहे आणि थोडीशी मलाई देखील ॲड करणार आहे. इथे बघू शकता, अर्थातच आपले मलाई चिकन आहे म्हणून मलाई ॲड करणार आहे वरतून. माझी
रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता इथे मी दाखवते तुम्हाला चिकन आपलं किती मऊ शिजल्या गेलं आहे. इथे बघू शकता एकदम अलगद तुटून आलेलं आहे. बघू शकता तुम्ही. इतकी मस्त लागते ना, तुम्ही नक्की ट्राय करा. बाय बाय.